आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी मला 2 शब्द बोलण्यासाठी बीडवरून कराडवरून इथे बोलवलं आणि मी जे काही स्वतःचे अनुभव शेअर करणार आणि ते अनुभव जे शेअर करणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल की पाणी बदलल्यानंतर आपण कसे निरोगी राहतो, औषध गोळ्यापासून कसे आपण दूर राहतो ते आपल्याला कळेल. आता मी जवळ 1996 पासून म्हणजे साधारण एक 30 वर्ष झाली वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्यासोबत आहे. माझ्यासोबत डॉक्टर आहेत, पेशंट आहेत, मित्रमंडळी आहेत, सर्व आहेत. पण ह्या सर्वांच्या सोबत राहत असताना मी माझ्या कुटुंबाकडे, माझ्या स्वतःकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही. का नाही दिलं? फक्त पेशंट दुरुस्त व्हावा, आनंदी राहावा एवढी इच्छा होती. पण 5 वर्षापूर्वी अचानक आलेला अटॅक. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर म्हणजे टेन्शनमध्ये असतील, कर्जबाजारी असतील, असं काहीही नाही. मी लक्ष्मीपूजन करत असताना फोटो काढत बाहेर येत असताना मला अटॅक. म्हणजे जास्त आनंदी होतं असंही नाही, कारण बाहेर माझे 2-3 पेशंट सलाईनी लावलेले होते आणि आलेला अटॅक हा मला लक्षात आला आणि मी हळूच आतमध्ये आलो, कपडे काढले, पंखा फास्ट केला. मॅडम म्हणलं आपली 108ची ॲम्ब्युलन्स बोलवून घे. तिनं कोणताही वेळ न घालवता माझी शरीराची हालचाल पाहून ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली आणि विदिन एक 13-14 मिनिटमध्ये मी कार्डियक हॉस्पिटलला पोहोचलो. आणि तिथं गेल्यानंतर कळलं की माझं हृदय बंद पडायला लागलेलं आहे. कारण मला काहीच कळत नव्हतं त्यावेळेला. डॉक्टरनी इन्स्टंट माझे गुरुवर्य डॉक्टर देशपांडे सरांनी माझं तात्काळ ECG केला आणि ठरवलं की सर तुम्ही काहीही बोलू नका, मी मेडिसिन देतो ते तात्काळ घ्यायचे आणि आपल्याला अँजिओप्लास्टी करावीच लागेल. आणि अँजिओप्लास्टी झाली सर 5 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर सरांचं एक वाक्य होतं ते अजूनही आठवते मला की सर मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतील. पण तेही पुढं काही कारणाने बंद झाल्या. कारण ते बंद करण्यासाठी त्याच्याही पुढचे डॉक्टर की त्यांचं नाव मी आता घेतो सर, सर बरोबर तुम्ही पुढे आला तर डॉक्टर माणिक सोनवणे सर माझ्या घरी आले आणि त्यांनी आमचं कुटुंब, माझं स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं. आज तर ते माझ्या सोबत नसते आले किंवा माझ्या घरी आले नसते तर मीच काय, माझी आई सुद्धा आज दिसली नसती. कारण माझ्या आईला 11 महिन्यापूर्वी पुन्हा अटॅक आला आणि डॉक्टरनी सांगितलं की पूर्ण पोस्टेरियर ऑल ब्लॉक आहे आणि तात्काळ कार्डियक ॲम्ब्युलन्स मॅनेज करा आणि पुण्याला जाऊन तिचं बायपास करा. एक 30-35 लाख रुपये लागतील. बघा मित्रहो, आपण प्रत्येक गोष्ट घेताना विचार करतो का? गाडी घेताना विचार करत नाही, बंगला बांधताना विचार करत नाही, कुठलाही मोबाईल घेताना विचार करत नाही. पण आज एक डिव्हाइस घेताना आपण विचार करतोय. पण तो डिव्हाइस घेताना विचार माझ्या मिसेसने नाही केला आणि कोणताही न विचार करता तिने तात्काळ स्वतःकडे कर्ज असतानाही LICकडून पुन्हा कर्ज घेतलं आणि ते कर्ज तात्काळ मंजूर केलं. ते माझे सुनील भालेराव सरजी. सर प्लीज. हे माझे गुरु, नंतरचे 2 नंबरचे गुरु माझे. आणि यांनी तात्काळ एक डिव्हाइस माझ्या घरी आलं आणि मी त्याचं पाणी प्यायला चालू केलं आणि पाणी पीत माझ्या गोळ्या बंद झाल्या. डॉक्टरांच्याकडे जाऊन मी रिपोर्ट केले. सर म्हटले आता एक इकोस्प्रिन नावाची गोळी आहे, ती गोळी थोडीशी 75 पॉवरमध्ये करूया आणि कालांतराने तेही बंद करूया. मी सरांना म्हटलं असं का? तर म्हटले माझ्याही घरी कांगेन वॉटरचं प्रोजेक्ट आहे आणि मी ते पाणी पितो. म्हणजे माझ्याकडे कांगेन वॉटर डिव्हाइस याला उशीर लागला पण त्या डॉक्टरांच्या घरी होता. पण त्यांनी मला सांगितलं नाही, कल्पना नाही दिली. वाईट वाटलं का ते माझे गुरुच होते. त्याच्यानंतर आईचा अनुभव तर तुम्हाला शेअर केलेला आहे की बायपास न करता आज माझी आईचं वेट वाढलेलं आहे. तिचे रिपोर्ट नील आलेले आहेत की डॉक्टर स्वतः म्हणतात की तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे, एकही गोळी खात नाही, शेतामध्ये जाते, वरती चढून जाते, पायऱ्या चढून जाते, खाली येते, स्वयंपाक करते,
नातवाला नातीला सांभाळते, सुखी आहे. त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये माझी सासू मुंबईला राहते आणि तिला थायरॉईड, BP आणि शुगर आणि अँझायटी असं पछाडलेलं आहे. आणि रोजच्या रोज महिन्याला गोळी एक एक वाढत गेली. मी तिच्या गोळ्याची पिशवी पाहिली आणि तिला मी माझ्याकडे बोलवून घेतलं आणि चॅलेंज लावून 2 महिन्यात विदिन 60 डेज शुगर नॉर्मल करून दाखवली, थायरॉईड नॉर्मल करून दावलं, तिचं वेट कमी केलं आणि झोप छान लागायला लागली. हे माझं वैयक्तिक अनुभव आहे. आणि हे कुणी केलं तर माणिक सोनवणे सरांच्या माध्यमातून, सुनील बाराव सरांच्या माध्यमातून, आणि माझे तिसरे गुरु आहेत ते माझे सर खोपे सरजी. सर प्लीज या. आणि मेवणे म्हणत होता यांना आपण. आणि यांच्या माध्यमातून जे केंगान मेडिकल डिव्हाइस माझ्या घरी आलं, त्याचं जे मी पाणी पितो त्या पाण्यामुळे हे रिझल्ट आले. माझ्या मिसेसला डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमच्या गुडघ्याच्या वाट्या बदलावं लागतील. वाट्या बदलायच्या का? तर म्हटले आता तुम्हाला बांधकाम करायचं नाही, कारण ती चलतच नाही, कारण मला वरती कन्स्ट्रक्शन करायचं होतं. म्हटले तुमची मिसेस जर वरती चलत येणार नसेल तर लिफ्ट बसूत. म्हणलं नाही. म्हणले तुम्ही पहिल्या वाट्या बदला. म्हटलं मी वाटी काही बदलणार आहे, पण आज 11 महिन्यामध्ये हे चेंडू सारखी उड्या मारते. चेंडू. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण सर्वात मोठा आजार कॅन्सर म्हणून बोलले आता सरजी, पण मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो या सर्वात मोठा जो आजार आहे तो ॲसिडिटी. ज्याच्या शरीरात ॲसिडिटी आहे तो कोणत्या ना कोणत्या आजाराने पछाडला जाणार आहे आणि त्या आजारामुळे अनेक आजार वाढत राहणार आहेत. तर प्लीज सगळ्यांसाठी एक माझी एक रिक्वेस्ट आहे, कोणताही न विचार करता पैशाचा विचार करू नका, कारण आपलं आरोग्य, आपलं कुटुंबाचं आरोग्य, तर आपण पुढे मोठ्या बंगल्यामध्ये राहू शकतो, मोठ्या गाडीतून प्रवास करू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. आणि ते फक्त देण्यासाठी हेच आपलं कांगेन मेडिकल डिव्हाइस आहे, हे प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. अजून एक आहे टेस्टिमोनी, तो म्हणजे इंटरनल पाईल्स, हिमोरॉइड्स, फिशर्स हा फक्त आणि फक्त ह्या डिव्हाइसमुळे विदिन 60 डेजमध्ये निघून गेला. कारण पेशंटचाही अनुभव आहे, आमचाही अनुभव आहे. आणि अजून एक अनुभव आहे तो म्हणजे वेट लॉस. माझं 79 किलोकडे वेट चाललं. डॉक्टर म्हटले की सर आता वेट वाढून देऊ नका, तुमचं आता आरोग्य चांगलं होत चाललेलं आहे. तर हे फक्त 2 महिन्यामध्ये माझं वेट 67 किलोवर आलेलं आहे. म्हणजे वेट लॉस होतोय, गोळ्यात कार्डियकचा प्रॉब्लेम नॉर्मल होतोय, अँझायटी कमी होऊन जाते, ॲसिडिटी विदिन 3-4 डेजमध्ये निघून जाते. अजून एक माझं टेस्टिमोनी आहे की माझं गायनेक हॉस्पिटल आहे, मी BMS आहे, पण माझ्याकडे 1996 पासून मी साधारण 10,000 डिलिव्हरी केलेले आहेत. आणि ते क्रिटिकल कंडिशनमध्ये नॉर्मल, नॉट सिझर, इपिजिओटॉमीपर्यंत डिलिव्हरी आम्ही दोघांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेले, आणि त्या एका खेडेगावामध्ये राहून. आणि आता जो केंगान वॉटरचा जो मला अनुभव आलेला आहे तो असा आहे की प्रत्येक लेडीजला डिलिव्हरीची वेळेला कळा चालवल्यानंतर डॉक्टर जातात, ते म्हणतात सर पाणी कमी झाले, पाणी कमी झाले. पण पाणी कशामुळे कमी झाले ते माझ्या लक्षात आलं, कारण अल्कलाईन वॉटर जे आईच्या बाळाच्या पिशवीमध्ये असते ते कमी झालं तर बाळ आत गुदमरतंय, मेलिनिया होतंय, संडास करते आतमध्ये, त्याचे पल्स रेट वाढते, किंवा त्याचं वजन कमी झाल्यामुळे आईजारमध्ये बाळ सिझर करा, हे करा, ते करा. पण एक 25 वुमेन्स ANCचा त्याचा अनुभव घेतला. त्यांना मी माझं कांगेन वॉटर माझ्या नियमाने त्यांना दिलं आणि त्यांची डिलेव्हरी नॉर्मल झालेली आहे. आणि तेही साध्या दवाखान्यामध्ये. आज प्रत्येक लेडीजला डिलेव्हरी नेताना आपण हायर सेंटर रिकग्नाइज करतो. प्लीज तुम्ही ह्या पाण्याचा वापर करत असाल तर तुमच्या घरच्या गावातल्या दवाखान्यात सुद्धा डिलिव्हरी होते. हे फक्त मला स्वतःला अनुभवलेलं आहे. तुम्ही अनुभव करून घ्या डॉक्टर मंडळींनो. आणि माझ्या पेशंट किंवा जे काय माझे मित्रमंडळी आले त्यांनी हे कांगेन मेडिकल डिव्हाइस घरी घ्या आणि आजारमुक्त, औषधमुक्त, गोळ्यामुक्त जीवन जगायला आजच चालू करा. कोणताही विचार करू नका, पैसा नाही म्हणू नका, कारण माझ्याकडे 15,000 रुपयेचं घर, कूड असलेल्या घरामध्ये जर व्यक्ती जर
केंगान मेडिकल डिव्हाइस घेत असेल तर व्हाय नॉट आपण आपल्याकडे मोबाईल 1.25 लाखाचा आहे, गाडी 30 लाखाची आहे, 2 कोटीचा बंगला आहे, पण हे डिव्हाइस घ्यायला आपण म्हणतो कर्ज बाजार आहे. बघूत मी 2 दिवस झाले कोल्हापूरमध्ये आहे आणि इतक्या लोकांना भेटलो, सर मला कर्ज आलंय, सर माझ्या घरी प्रॉब्लेम आहे. आज मी कोल्हापूर नगरीत फक्त आम्ही दोघे आणि माझा मुलगा आलेला आहे आणि मी एवढ्या लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलं, म्हणजे त्यांना सांगितलं की हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे, पण एकही माझ्यातर्फे इथं कार्यक्रमामध्ये एकही व्यक्ती आला नाही. मला वाईट वाटलं, कारण त्यालाच माहीत, मला वाईट वाटलं कारण तो दुःखी राहणार आहे आणि मी आनंदी आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी आहे. केंगान मेडिकल वॉटर डिव्हाइस म्हणजे चेंज युअर वॉटर, चेंज युअर बॅड हॅबिट्स आणि चेंज युअर लाईफ.